एरवी रुग्णालय म्हटलं की तिथे माणसांचाच वावर असणं अपेक्षित आहे. मात्र बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात चक्क कुत्रे, गुरं आणि डुकरांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे रुग्णालय माणसांचं आहे की जनावरांचा असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागलाय. तर केंद्रीय कुटुंब कल्याण आणि आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या सामान्य रुग्णालयात हे भीषण वास्तव आहे. पाहूयात एक विशेष वृत्तांत. आपण दृश्यात पाहत असलेलं हे काही साधं सुद्धा रुग्णालय नाही. हे आहे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्हा मुख्यालय असलेलं जिल्हा सामान्य रुग्णालय. या रुग्णालयात आपण बघत असाल की रुग्णांच्या अवतीभोवती चक्क डुकरांचा आणि कुत्र्यांचा वावर आहे. इतकंच काय तर रुग्णालय परिसरात इतकी अस्वच्छता आहे की दुर्गंधीमुळे या रुग्णालयात रुग्णही यायला घाबरत आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात 50 पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज आहे. मात्र तरीही रुग्ण भरती असलेल्या वॉर्डमध्ये आणि खोल्यांमध्ये चक्क डुकरं आणि कुत्रे आराम करताना दिसतात. मात्र याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाचे हे हाल असतील तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. सर्वत्र पसरलेला कचरा आणि त्याची दुर्गंधी आणि मोठ्या प्रमाणात असलेली अस्वच्छता, त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना अनेक विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.